नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पुढच्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. कारण तो जरी फिजिकल संबंध ठेवायचा तरी मुलींच्या आणि त्याच्या मर्जीने होत असे. जबरदस्त त्याने कधीच केली नव्हती. ज्या मुली स्वतःहून याक्षितकडे येऊन शरीर सुख मागत त्यांच्याजवळ तर याक्षित कधीच जात नव्हता किंवा ढुंकूनही पाहत नव्हता. आणि आज इशिताने तोच प्रकार केला होता. एकतर आधीच त्याचं डोकं ठिकाणावर नव्हतं आणि त्यामध्ये इशिता आणि त्याचं एक होतं तो जिथे आणि त्याचं एक होतं का तो जिथं खाणार पिणार काम करणार तिथं तो कधीच घाण करत नव्हता. आणि ऑफिसच्या एम्प्लॉईसोबत तर हे चुकून पण करणार नाही किंवा केले नसते. त्याचे सगळे पर्सनल गरजा तो हेवन हार्बरलाच पूर्ण करत होता. त्याने जेव्हा इशिताचा हा प्रकार पाहिला तर तो जाम चिडला आणि जोरात तिच्यावर ओरडला, "मिस गिल, हे काय चाललंय तुमचं?" तसं इशिताने त्याच्याकडे पाहिले. तो भयंकर रागात दिसत होता. तसं ती त्याला रागात पाहून घाबरले आणि उभी राहिली. तिच्या तोंडून फक्त एवढंच शब्द बाहेर पडले. तसं परत याक्षित जोरात भडकत बोलला, "मिस गिल, मी तुम्हाला इथे हे असे फॅशन शो करायचे पैसे देतोय का?" आता इशिताच्या चांगल्याच लक्षात आले होते त्याला काय म्हणायचं आहे ते. ती जरा ड्रेस सावरत बोलली, "नो सर, कामाचे." तसं याक्षित तिला एक नजर खालून वरपर्यंत पाहत बोलला, "मग इथं काय चाललं होतं मगापासून?" तसं इशिता कचरतच बोलली, "काय सर, म्हणजे ते आता तिला बोलायला उमजत नव्हतं काय बोलावं म्हणून. तिला असं बोलताना पाहून याक्षित बोलला, "हे पहा, माझ्यासोबत काम करायचं असेल तर इथं कामच करायचं. हे चाळे सगळे घरी सोडून यायचे. आणि हो, जास्तच वाटत असेल तर आता वय पण झाले असेल, हो ना? घरच्यांना सांगून मस्त मुलगा बघून लग्न करून टाका." तसं इशिता तर कोमातच गेली. कारण कुठे ती याक्षितला पटवणार होती आणि याक्षित तिला लग्नाचा सल्ला देत होता. तिने त्याच्या तोंडून लग्न हे शब्द ऐकून ती मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहू लागली. तसं याक्षित बोलला, "यस, मी खरं तेच बोलतोय. हिम्मत नसेल तर तुझी हिम्मत होत नसेल तर मी तुझ्या मॉम डॅडसोबत बोलतोय का मुलीचं वय झालंय लग्न करून टाका म्हणून." तसं इशिताला काय बोलावं ते समजत नव्हतं. ती फक्त फाईल छातीशी धरून उभी होती. याक्षित एक नजर तिला पाहत बोलतोय, "ह्या ऑफिसमध्ये तुला जॉब कंटिन्यू करायचा असेल तर हे असले कपडे मला परत दिसायला नको, समजले?" तसं इशिताने फक्त होकारार्थी मान डोलावली. तिने होकार दिला तसं याक्षित भडकत बोलत, "चल, गेट आउट. आता परत मी बोलवल्याशिवाय इथे येऊ नकोस." तसं इशिता गडबडतच फाईल घेऊन पळतच दरवाजाच्या बाहेर निघून गेली. याक्षित पहिल्यांदा तिच्यावर एवढा भडकला होता. इशिता केव्हाही असंच त्याच्याशी करत असायची. तिचे हे चाळे कधीच संपत नव्हते. पण तेव्हा याक्षितने कधीच एवढं तिच्यावर लक्ष दिले नव्हते. त्याला कधीच फरक पडला नव्हता. कोणीही कसे कपडे घालू, ज्याची त्याची लाईफ होती. पण आज सकाळी अहिल्याला पाहून त्याच्या मनात जरा वेगळीच चलबिचल झाली होती. ती त्या जुन्या एवढ्या ढगळ्या तिला थोडाही फिट न बसणाऱ्या ड्रेसमध्ये सुद्धा ती किती सुंदर दिसत होती. आणि सारखी तीच त्याच्यासमोर फिरत असल्याचा परिणाम इशिताला झेलायला लागला होता. त्याने एक वेळा अहिल्याचा चेहरा आठवला आणि समोर इशिताला पाहिले आणि ते पाहून अशा ड्रेसमध्ये
तर त्याला 1 मिनिट पण इशिताला समोर उभं करावं म्हणून वाटले नाही. तो भडकलाच. इशिता इथे तिने 3 वर्षापासून कामाला होती. आधी सिंपल एम्प्लॉय होती, पण त्यानंतर तिच्या मेहनतीच्या कष्टाने तिला ही पोझिशन भेटली होती आणि तिचा संपर्क याक्षीसोबत जरा जास्तच होत गेला आणि तिला याक्षीत आवडायला लागला होता. तिला असं वाटायचं का लग्न करणं तर सोपं नाही, पण ॲटलिस्ट त्याच्यासोबत आपण रिलेशनमध्ये तर राहू शकतो ना, असं तिला वाटत होतं. कारण जेव्हा ती याक्षीतला पाहायची तेव्हा त्याची बॉडी, त्याचे डोळे, त्याचं स्मार्टनेस, क्यूटनेस, हँडसम, हे सगळं पाहून कोणत्याही मुलीला हेच वाटायचं का एक नाईट जरी त्याच्यासोबत भेटली तरी काहीच हरकत नाही, असे मुलींची नियत झाली होती. आणि तोच स्वप्न पूर्ण करण्यासाठी इशिता पण धडपडायची. पण एवढे वर्ष याक्षितने तिला डुंकूनही पाहिले नव्हते. इशिता बाहेर गेली तसे तिला असं रागात आणि घाबरलेल्या अवतारात पाहून जोसेफ आणि डेव्हिडला समजले होते का आतमध्ये काय झाले असेल. तिला जाताना पाहून दोघेही इशारा करून हसायला लागले. तसं डेव्हिड जोसेफला पाहत बोलला, जोसेफ, असं वाटतंय का बॉम्ब आज फुटला वाटतं. जोसेफ पण त्याला पाहत बोलतो, फुटला नाही, चांगलाच कडाक्यात फुटलाय. अरे हिचे नखरे तेच होते तर बॉस पण किती सहन करणार, हो ना. डेव्हिड ती गेली तिच्या दिशेने पाहत बोलतो, अरे हिला काय बॉस असं तसं वाटलं काय. तिला काय वाटले असं कपडे घालून बॉस समोर गेले तर बॉस इम्प्रेस होईल का. जोसेफ बोलते, अरे आपण हिला अडवायचो तर आपल्यावर कशी मांजरीसारखी खेकसत होती ना, तिच्या पोझिशनचा रुबाब दाखवायची. डेव्हिड हसत बोलतोय, हो पण आज बॉस शेरसारखं खेकसला असेल ना, आता परत हिंमत नाही होणार असं जायची. इकडे याक्षित फाईल बघू लागला. सगळं क्लिअर झाले होते, पण राहून त्याच्या मनात तो प्रश्न येत होता, कोण असेल ती मुलगी, काय असेल, कुठं असेल, काय करत असेल. त्याने आजपर्यंत ह्या मुंबईमध्ये एवढी साधारण मुलगी आजपर्यंत त्याला दिसली नव्हती. कारण परिस्थिती असो किंवा नसो, पण आजकालच्या मुलींचे कपड्यांची फॅशन ही सर्वसाधारण श्रीमंत, गरीब वगैरे सगळ्या मुलींची एकसारखी होती. त्यामध्ये त्याला ही अशी मुलगी पाहून खूप प्रश्न पडले होते. पण याक्षित विचार झटकत स्वतःशीच बोलतो, याक्षित तू काय एवढं त्या मुलीचा विचार करतोयस, असेल कुणीतरी, सोड तिला. तसं त्याने विचार झटकत ऑस्टिनला फोन केला आणि गोडाऊनमध्ये इन्फॉर्म करायला सांगितले. खूप दिवसापासून तो व्हिजिटला गेला नव्हता. त्याने ऑस्टिनला सांगून 1-2 कॉल इकडे तिकडे केले, जरा कामाविषयी होते. जेव्हा सकाळी अहिल्याला उशीर झाला तर ती खूप घाईत होती. तिला कॉलेजला लवकर पोहोचायचे होते म्हणून गडबड करत चालत होती. सिग्नल लागला तसं तिने 1 सेकंद पण वाया न घालवता आणि सरळ निघाली. पण अचानक एका गाडीच्या जोरात ब्रेक दाबायचा आवाज आला. तसं तिने समोर पाहिले तर समोर एक गाडी येत होती. तिने तो दृश्य पाहून मनातच बोलली, अहिल्या, आता संपली तू, आता तुझं काही खरं नाही. आणि हात जाम चेहऱ्यासमोर पकडले. तिला वाटले होते का आता ही गाडी येऊन आपल्याला धडकेल म्हणून, पण टायमावर ड्रायव्हरने ब्रेक दाबल्यामुळे थोड्याच अंतरावर येऊन गाडी थांबली होती. ती खूप घाबरून गेली होती.
आजपर्यंत ही परिस्थिती कधीच तिच्यावर आली नव्हती. एवढी घाबरली होती का तिची चूक नसून पण समोरच्या व्यक्तीचं ती ऐकून घेत होती. तसंही ती कधीही तिच्यासोबत हेच होत असायचं. चूक तिची नसून पण तिला सगळं ऐकायला लागत होतं. तिच्यामध्ये आणि समोरच्या व्यक्तीमध्ये बराच वाद झाला. म्हणजे ती ती तर एकही शब्द बोलत नव्हती. समोरचीच व्यक्ती बोलत होती. म्हणजेच भांडत होती आणि अहिल्या फक्त माफी मागत होती. बराच वेळ झाला. तसं त्या माणसाला एक फोन आला आणि तो लगेच तिथून निघून गेला. अहिल्याने सुटकेचा निश्वास सोडला त्याला जाताना पाहून आणि अहिल्या बस पकडण्यासाठी स्टॉपवर आली. बस घेऊन ती सरळ कॉलेजला आली. दोन तीन लेक्चर झाले आणि लंच ब्रेक झाला. तशी ती आणि तिची फ्रेंड आर्या या दोघीही कॅन्टीनमध्ये गेल्या. तसंही अहिल्या कधी जायची नाही. आर्याच तिला जबरदस्ती घेऊन जायची आणि काहीही खाणंपिणं झाले तरी पैसे पण आर्याच भरायची. कारण तिला अहिल्याची सगळी परिस्थिती माहीत होती ना, म्हणून. आर्या मात्र खूप काळजी घ्यायची. कॅन्टीनमध्ये एका टेबलावर दोघीही बसल्या होत्या. आर्या तिच्याकडे पाहत बोलते, अहिल्या, हे घे समोसे, खूप छान आहेत. ती खात खात बोलत होती. पण अहिल्या मात्र विचारामध्ये होती. तिला गड विचारात मध्ये गुंतलेले पाहून आर्या बोलते, काय ग, काय झाले? काही टेन्शन आहे का? अहिल्या बोलते, काही नाही ग. आर्या तिचा हातात घेत बोलते, अहिल्या, मी तुझी मैत्रीण आहे आणि मी तुला चांगलंच ओळखते. मैत्रीण कमी आणि बहिणीसारखी जास्त आहे ना? तसं अहिल्या होकार देते. हो. आर्या पुढे बोलते, मग मग बहिणीपासून काहीच लपवायचं नसतं. बोल पटकन, काय झाले? घरी कोणी काही बोलले का? तसं अहिल्या होकारार्थी मान डोलावते. आर्याला समजले होते म्हणून ती बोलते, दुसरं कोण असेल? तुझ्या त्या दोघी काक्या असतील किंवा तान्या असेल, हो ना? त्यांच्या तर मी, आर्या एक शिवी देत बोलते. तसं अहिल्या मागे पुढे पाहत तिला गप्प करत बोलते, असं 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 नको बोलू अगं, असं नको बोलू. माझ्या काक्या आहेत कितीही केल्या तरी. तसं आर्याला खूप राग आला होता म्हणून ती अहिल्याला रागवत बोलते, काय काय अहिल्या, मी बरोबर बोलते, काहीच गरज नाही. तुझ्या वाटेला जात असतात सारखं सारखं. ती टेबलावर हात मारत बोलते, मुळात म्हणजे तुझं सुख त्यांना पाहवत नाही ग, तुझी खुशी त्यांना बघवतच नाही म्हणून ते हे सगळं करतात. तू बोल ग, फक्त एक दिवस बोल. मी त्यांना असं फोडून काढेल ना का परत तुझ्या वाटेला जाणारच नाही. तसं अहिल्या डोळे मोठे करत बोलते, काय अगं अगं काय बोलतेस तू पण? आर्या तिच्याकडे पाहत बोलते, जाऊ दे, काय बोलल्या तुला ते बोल. तसं अहिल्या कालचा सगळा घडलेला प्रकार बोलून दाखवते. तसंच आर्याचा रागाचा भडकाच झाला. ती अहिल्याकडे पाहत बोलते, काय झाले? तू पिलास ग ज्यूस म्हणून? 15 रुपयाची एवढी मोठी गोष्ट आहे का ग? आणि ती सटवी. तसं अहिल्या प्रश्नार्थक नजरेने तिला पाहते. तिला समजले नव्हते का आर्या कोणाला बोलली सटवी म्हणून. तिला असं कन्फ्यूज होऊन आर्या परत बोलते, अगं ती तुझी लाडकी बहीण तान्या, ती तर पाण्यासारखे पैसे घालवते, ते पण मुलामुलींमध्ये पार्ट्या करण्यात. आणि ते तुझ्या काक्यांना दिसत नाही का? ते तुझ्या काकीला दिसत नाही का गं? ती त्या द्वितीसोबत राहून काय काही नाही करत, कोणते चाळे नाही करत. तिथले पैसे नाही दिसत का त्यांना? तसं अहिल्या बोलते, ते जाऊ दे गं, कितीही केले तरीही
ची मुलगी आहे ती, तसं माझं कोण आहे गं? माझे वडील ते नाही माझ्यासोबत. तर हे लोक किती दिवस करणार आहेत? आज आजी आहे म्हणून चाललंय माझं, नाही तर आजी नाही राहिली तर माझं काय होईल? हे बोलता बोलता अहिल्याच्या डोळ्यात पाणी आले होते. तिला खूप वाईट वाटत होतं, कारण तिचे वडील सुमेध ती 5 वर्षाची असतानाच तिला सोडून निघून गेले होते आणि आता 17 वर्षाची झाली होती. एवढ्या 12 वर्षात कधी सुमेधने तिची साधारण विचारपूससुद्धा केली नव्हती किंवा तिच्याशी साधं फोनवर बोललेसुद्धा नव्हते. अहिल्याला ह्या सगळ्यांपेक्षा तिच्या वडिलांबद्दल विचार करून जास्त वाईट वाटत होते. ते तिला असं सोडून गेले नसते तर आज तिची ही परिस्थिती राहिली नसती. म्हणून ती तिच्या काक्यांना किंवा काकांना पण दोष देऊ शकत नव्हती. तिला खूप भरून आले होते. आर्याने थोडा धीर दिला. तसं अहिल्याने स्वतःला सावरले आणि पुढे बोलली, आर्या ऐक ना, अजून एक गोष्ट मला तुला सांगायची होती गं. आर्या समोसा खात बोलते, तसं अहिल्या पण एक समोसा हातात पकडते. पण खाल्लं नव्हते तिने अजून. अगं ते काल ना काकी बोलली होती, म्हणजेच त्यांनी माझ्यासाठी जॉब शोधलाय. आजपासून कदाचित मला जाऊन जॉईन करून घेतील. तसं आर्या तिच्याकडे डोळे मोठे करून खात बोलते, अगं अहिल्या, पण तू कॉलेज आणि जॉब कसं करणार? तसं अहिल्या बोलते, अगं कॉलेज सुटले का मग घरी जाऊन 2 वाजता घरी गेली का घरी सगळं कामावरून 2 वाजता जायचं आणि रात्रीचं 10 वाजेपर्यंत. मग काहीच हरकत नाही. तसं पण मी घरी असली तर सगळं काम मलाच करायला लागतं. उलट हे जॉब केला तर तेवढेच थोडेफार पैसे येतील ना. तसं आर्या बोलते, आयडिया एवढी पण काही वाईट नाही गं. पण बघ, झेपलं तर कर. अजून काही वय नाही गं तुझं. आत्ता तर कुठे आयुष्य कसं आहे ते समजायला लागले. तसं आईला विचारात गूढ होऊन बोलते, अगं माझं काय आहे? मला तर हे केल्याशिवाय ऑप्शनच नाही आणि तेवढीच सवय पण होईल पुढे जाऊन. पण मला माझी स्वतःची जबाबदारी स्वतःलाच घ्यायला लागणार ना. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.